वाई पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा गुलाल, भाजपचा बहिष्कार. विक्रांत डोंगरे सभापती, वर्षा जगताप उपसभापती. गुप्त मतदानाच्या वादात निवडणूक एकतर्फी. वाई तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या वाई पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार बाजी मारत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. सभापतीपदी पैलवान विक्रांत भैया डोंगरे तर उपसभापतीपदी सौ वर्षा जगताप यांची निवड झाली. राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत असल्याने निकाल जवळपास निश्चित मानला जात असतानाच भाजपने गुप्त मतदानाची मागणी लावून धरत निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाने ही मागणी नियमबाह्य ठरवत फेटाळून लावताच भाजप सदस्यांनी संतप्त होत निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकत सभागृहातून काढता पाय घेतला. परिणामी ही निवडणूक एकतर्फी ठरली. निवडीनंतर भाजपकडून ऑपरेशन लोटसचा उल्लेख करत खळबळ उडवली. गुप्त मतदान झाले असते तर चित्र वेगळे दिसले असते असा दावा करत राष्ट्रवादीतील काही सदस्य संपर्कात असल्याचे सूचक विधान करण्यात आले. या दाव्यामुळे वाईच्या राजकारणात नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे. दरम्यान अधिकृत निकाल जाहीर होताच पंचायत समिती परिसरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतषबाज करत जल्लोष साजरा केला. या विजयामुळे तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. नवनिर्वाचित सभापती विक्रांत डोंगरे यांनी हे पद नसून जनतेची सेवा करण्याची जबाबदारी आहे असे सांगत विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. तर उपसभापती वर्षा जगताप यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, शिक्षण व आरोग्यावर भर देण्याचे आश्वासन दिले. वाईच्या राजकारणात राष्ट्रवादीचा दबदबा कायम, भाजपचा डाव अपुरा. RPS स्टार न्यूज, सारिका गवते. या ठिकाणी मला उपसभापती बनवून पद दिलं घोषित केलं होतं. त्यामुळे मला बऱ्यापैकी या ठिकाणी अनुभव असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा सभापती म्हणून पद घोषित केलं आणि त्याला सर्व माझे सहकारी असतील पंचायत समितीला जेवढे निवडून आलेले त्यांनी मोठ्या मनाने सहमत दाखवलं. त्याबद्दल मी मनापासून त्याचा धन्यवाद मानतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही विचारलं त्या पद्धतीने अनुभवाचे बघून मी अतिशय चांगल्या पद्धतीने पंचायत समिती चालवण्याचा मनापासून प्रयत्न करेन. तालुक्याच्या तरुण पिढीचा तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे. त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आता भविष्यात तुमच्या महत्त्वाच्या योजना काय आहेत? तालुक्याच्या तरुण पिढीकडनं तसं म्हणलं तर आमच्या पश्चिम भागाच्या वतीनं म्हणलं तर आमचा पश्चिम भाग हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या कुशीत नटलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची विकासाची कामं म्हणजे थोडक्यात कंपनी वगैरे असं काही नेता येणार नाही. पण जो निसर्ग आहे त्याच्याच माध्यमातून आमदार मकरंद आबा पाटील यांनी खऱ्या अर्थानं आता महाबळेश्वरला जो दरवर्षी 50 लाख पर्यटक येणार आहे त्यातले काही पर्यटक आपल्या पश्चिम भागात आले पाहिजेत व तरुणांना विकास मिळाला पाहिजे, तरुणांच्या हाताला विकास मिळाला पाहिजे. यासाठी कार्यरत असताना त्यांनी आज भोसेखिंडमधून खाली वाडकरवाडी मार्गे चिखलीत एक नवीन रस्ता टाकलेला आहे. त्या माध्यमातून जर पर्यटक खाली धोम डॅमकडे असेल, वलकड डॅमकडे जर आला तर त्या माध्यमातून नक्कीच तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. कारण आत्ताच गेल्या काही वर्षापूर्वी ज्या पद्धतीने जललक्ष्मी झाली त्या जललक्ष्मीच्या माध्यमातून आमच्या पश्चिम भागात काही न पिकत नव्हतं, पण आज त्या जललक्ष्मीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रॉबेरी असेल वेगवेगळी उत्पादनं होत आहेत आणि तरुणांना एक उत्पन्नाचं साधन मिळाले. शेवटचा प्रश्न साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचा सभापती आणि उपसभापती म्हणून आज निवड झाली. मात्र या निवडीच्या वेळी स्वर्गीय अजितदादा पवारांचा विसर पडल्याचं तुम्हाला जाणवते? नाही जाणवत. आम्ही मागाशी उल्लेख झाला नाही पूर्ण कार्यक्रमात असं आम्हाला झाला उल्लेख. मागाशी ज्या वेळेला आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय मस्कर भाऊ असतील त्यांनी ज्या वेळेला आमचं स्वागत केलं व आम्हाला ज्या वेळेला सन्मानित केलं व संपूर्ण उपस्थितांचं ज्या वेळेला स्वागत केलं त्यावेळेला प्रामुख्यानं अजितदादा असतील, नामदार मकरंदाबा असतील, नितीन काका असतील या सर्वांचा नामोल्लेख झालेला आहे आणि त्यांचा कधीही विसर पडणार नाही. कारण ज्या वेळेला इलेक्शन लागलं होतं त्यावेळेला प्रामुख्याने ही सर्वात घडलेली घटना आहे की अतिशय वाईट घटना की ज्यांच्या माध्यमातून आबांनी कोट्यवधी रुपये निधी आणला आणि तिन्ही तालुक्याचा कायापालट केला आणि ते इलेक्शनच्या पिरियडमध्ये ही दुःखद घटना घडली आणि महाराष्ट्रावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळं कमीत कमी 2 ते 3 दिवस आम्ही प्रचाराचा गाडा सुद्धा थांबवला होता आणि तिथून पुढे आम्ही प्रचार करताना देखील एक आमच्या पश्चिम भागातील जनतेनेच नाही तर सर्व सातारा जिल्ह्यातील जनतेने एक सहानुभूती म्हणून आणि अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मताचा वर्षाव दाखवला आणि आज साताऱ्यात देखील सत्ता येण्याची शक्यता आहे. आज बऱ्यापैकी जिल्ह्यातील
पंचायत समितीवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकवलेला आहे. चे उमेदवार विक्रांत उर्फ भैया डोंगरे हे बहुमतानं आज सभापतीपदी निवडून आले. त्याचबरोबर आपल्या उपसभापती म्हणून वर्षा जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून विजयी झाल्या. या दोघांचंही मी पक्षाच्या वतीनं आणि वाई तालुक्यातील तमाम सर्वसामान्य जनतेच्या मतदारांच्या वतीनं मनपूर्वक त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्या दोघांच्याही भवितव्याच्या वाटचालीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला खात्री आहे हे दोघंही जे वाई पंचायत समितीचं आजपर्यंतचं जे गतवैभव आहे या वाई तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी किंवा असणारे गावागावांचे प्रश्न समस्या आणि ज्या शासकीय योजना आहे यांचा प्रभावीपणानं वापर करून त्याची अंमलबजावणी पंचायत समितीच्या माध्यमातून काटेकोरपणानं करतील आणि या वाई तालुक्यामधील सर्वसामान्य लोकांना या सभापती किंबहुना पंचायत समितीच्या माध्यमातून योग्य तो न्याय देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करतील. हा विश्वास आजच्या या निवडीच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवड झाली आहे. आता वेध लागलेत लोकांना जिल्हा परिषदेच्या 20 तारखेचे. तर साधारण म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की सभापती तुमच्या मनासारखा झाला. आता जिल्हा परिषदेचं काय? मुळामध्ये आज ज्या निवडी झाल्या त्यामध्ये जिल्ह्यातले 5 पंचायत समित्यांचे सभापती उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले आणि निश्चितपणानं जिल्हा परिषदेला सुद्धा आम्हाला खात्री आहे की आम्हाला निश्चितपणानं यश मिळेल. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. उपसभापती तुमची निवड झाली. उपसभापती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सगळ्यात पहिली 3 महत्त्वाची कामं. सर्वप्रथम नामदार मकरंद आबा मदत आणि पुनर्वसन मंत्री यांचं मी आभार मानते की माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला हा जो उमेदवारी आणि जे जिंकून आणलं गेलेलं आहे याच्या म्हणजे खरं तर त्यांचे मी खूप आभार आहे. तसेच आमच्या सर्व गणातील आणि गटातील लोकांचाही आभार मानते की त्यांनी आम्हाला भरपूर सहाय्य केलेलं आहे. आणि तसेच गावातील लोकांनाही एक सर्व आमचे जे एक आले आणि आमच्या गावाला जे हे आज पद आणि ही जी उमेदवारी जी बहुमताने जिंकून दिली आहे त्यांच्यासाठी मी आभारी आहे. तसंच जो मला सर्वप्रथम जे माझे 3 कामं राहतील ते सर्वात पहिले की महिला सक्षमीकरण राहील. झेडपी शाळा यांच्या जास्तीत जास्त गुणवत्ता वाढवता येईल, पट कसा वाढवता येईल याच्यावर काम केलं जाईल. तसंच आरोग्य आणि महिलांसाठी जास्तीत जास्त ज्या स्वतःला काळजी करत नाही त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करता येईल. तसंच बचत गटामार्फत जास्तीत जास्त एक स्वतः आर्थिक क्रांती किंवा महिलांच्यात आर्थिक सबलता कशी आणता येईल याच्यावर जास्तीत जास्त काम केलं जाईल. जिल्हा परिषद शाळांची खरं तर आता इतकी दुरावस्था आहे. तुम्ही म्हटला की आम्ही त्याचं डिजिटलायझेशन करू, मात्र काही पुढाऱ्यांची धनदांडग्यांची मुलं ही इंग्रजी माध्यम किंवा खाजगी शाळेत शिकतात, मराठी शाळा लोप पावत चालल्या. त्यासाठी काय ठोस? खरं तर आता याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे आता हे स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा ह्याच्यामध्ये की आपण राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय आणि म्हणजे नॅशनल लेवलवर आपण ह्याच्यावर काम करू. कारण की अभ्यास आणि हे जर दोन्ही एकत्र आणलं गेलं तर पट वाढवण्याची शक्यता जास्त आहे. तसंच स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी येतील याचा आम्ही प्रयत्न करू. या विजयाचं श्रेय किंवा या उपसभापती पदाचं श्रेय कोणाला? सर्वात प्रथम मी नामदार मकरंद आबा पाटील यांना याचा धन्यवाद मानतेच. पण आमच्या गणातले सर्व नेते आणि तालुक्याच्या सर्व नेत्यांनी जे मला हे दिलंय समर्थन दिलंय त्यांचे मी आभारी आहे आणि हे सर्व मी ते श्रेय त्यांना देते. आज सभापती आणि उपसभापती निवडीसाठी आज आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत. आणि मगाशी जेव्हा आम्हाला फॉर्म भरायचे होते त्यावेळेस आमचे एक सदस्य म्हणजे स्वप्नील भाईंनी तिथे विचारलं की गुप्त मतदान करू शकतो का. आणि जर का गुप्त मतदान असतं
तर आम्हाला खात्री होती की आम्ही ऑपरेशन लोटस वाई तालुक्यात करू शकलो असतो, आम्ही सक्सेसफुल झालो असतो. पण काही कारणांनी त्यांनी सांगितलं की गुप्त मतदान होऊ शकत नाही किंवा ते प्रोसिजरमध्ये नाही आहे. त्यामुळे आम्ही मतदानासाठी गैरहजर. मतदान केलं नाही म्हणून तुम्ही नाही, म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स होता की जर का गुप्त मतदान झालं असतं तर हे सगळं चिठ्ठ्यांवर गेलं असतं, 4-4 झाले असते. तुमच्या संपर्कात होते का काही? आता तुम्ही त्याच्यावरनं समजून घ्या बाकीच्या गोष्टी. थँक्यू.